नमस्कार. अमर्याद कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. असं बोललं जातं की ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये. पण नदी हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. नदी ही फक्त नदी नसते, तर ती इतिहासाची साक्षीदार असते, संस्कृतीची वाहक असते आणि माणसाची जीवनरेखा असते. आज आपण कोल्हापूरच्या जयंती नदीबद्दल बोलणार आहोत. कधीतरी नदी म्हणून प्रसिद्ध असणारी ही कोल्हापूरची जीवनवाहिनी आज याला नाला म्हणून संबोधलं जातं. आता नाला हा फक्त शब्दातच आहे की त्या खरी परिस्थिती तशी निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वंदना पुसाळकर. त्या व्यवसायाने आर्किटेक्चर असल्या तरी देखील त्यांच्या घराशेजारून वाहणाऱ्या या जयंती नदीचं बदलतं स्वरूप बघून त्याच्यामध्ये काय बदल करता येतील याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर त्यांनी प्रबंध निर्माण केला, लिहिला आणि तो प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी आणि या जयंती जो नाला हा शब्द आहे त्याला पुन्हा नदीमध्ये परावर्तित करण्यासाठी आज त्या प्रयत्न करत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मला आपल्याला हे विचारायचं आहे की नदी म्हटलं ना की फक्त माणूस सांस्कृतिक अंगाने विचार करतो किंवा एक नैसर्गिक त्याला एक स्वरूप असतं, पाण्याचा एक प्रमुख स्रोत म्हणून बघितलं जातं. पण नदीचं एक शास्त्रीय महत्त्व आहे मानवाच्या विकासामध्ये. तर त्याच्यावरून आपण सुरुवात करू की काय नेमकं फक्त सांस्कृतिक म्हणून चालणार नाही आपल्याला, तर त्याचं एकूणच त्याच्या जीवनामध्ये नदीचं महत्त्व काय असतं किंवा एखाद्या शहराच्या गावाच्या विकासामध्ये तिथल्या एकूणच इकोसिस्टीममध्ये नदीचं महत्त्व काय आहे. जर आपण एन्शंट सिव्हिलायझेशनचा पासून विचार करायचा झाला तर सगळ्या ज्या काही सिव्हिलायझेशन्स आहेत त्या नदीच्या काठावरतीच निर्माण झाल्या आणि नदी पाण्याचा स्रोत असल्यामुळे सगळ्या सिव्हिलायझेशन्स किंवा सेटलमेंट्स आपण म्हणू शकतो. सुरुवातीला सेटलमेंट्स होत्या, विलेजेस होती, नंतर ती टाउन्समध्ये डेव्हलप झाली आणि मानवाचा विकास झाला आणि शहरं निर्माण झाली. तर एकंदरीतच पाणी हे जीवन आपण म्हणतो आणि नदी ही जीवनदायिनी किंवा वॉटर इज लाईफ अँड रिव्हर्स आर लाईफ लाईन्स असं आपण जे म्हणतो. तर ते पूर्वीपासून म्हणजे एन्शंट सिव्हिलायझेशन्सपासून नदीनं प्रूव्ह केलेलं आहे म्हणायला हरकत नाही. आता कोल्हापूरचा जर आपण विचार केला तर कोल्हापूरची ओळख ही पंचगंगा नदी म्हणूनच केली जाते. तर जयंती नदीचं काय महत्त्व आहे? कोल्हापूर चा उल्लेख दक्षिण काशी असा पण होतोय आणि जर आपण काशी किंवा वाराणसीशी थेट संबंध बघितला की कोल्हापूर दक्षिण काशी का म्हटलं जातं कोल्हापूरला, तर पंचगंगा या नदीमुळे गंगाचं प्रतिस्वरूप पंचगंगा आणि पंचगंगा ही मेजर ट्रिब्युटरी आहे कृष्णा नदीची. पंचगंगेच्या ज्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत, उपनद्या आहेत, त्यापैकी जयंती आणि गोमती ह्या कोल्हापूर शहरामधून वाहणाऱ्या पूर्वी नद्या होत्या आणि आता त्याचा उल्लेख नाला असा केला जातो किंवा घाण पाण्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. पण वन ऑफ द मेजर ट्रिब्युटरी ऑफ रिव्हर पंचगंगा इज जयंती अँड गोमती असं म्हणता येईल. त्याचा उगम कुठून होतो, त्याचा प्रवास कसा होतो जयंती नदीचा? जयंती नदी ही कात्यायनीचा जो परिसर आहे त्याच्या कात्यायनीच्या डोंगरातून कात्यायनी टेम्पल किंवा मंदिर जे आहे त्या मंदिराच्या मागच्या बाजूनं त्याचा उगम सुरू होतो आणि जे कुंड आहे कात्यायनी मंदिरामधलं त्या कुंडातून त्याचा नदीचा उगम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तिथून ती मग पंचगंगेला खानविलकर पेट्रोल पंपाच्या पुढच्या बाजूला बुधवार पेठेच्या इथे पंचगंगेला मिळते ती. तर हा जवळजवळ एक आपण म्हणू शकतो की एक 20 ते 22 किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे कळंबा तलावाच्या वरच्या बाजूला 8 किलोमीटर आणि त्याच्या खाली कळंबा तलावापासून पंचगंगेपर्यंत 15 किलोमीटर असा टोटल स्ट्रेच आहे. साधारणपणे 20-25 किलोमीटरचा हा. तर एकूणच कोल्हापूरचं जे काही, कोल्हापूर तसं खूप प्राचीन शहर आहे आणि जयंती नदीचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये वगैरे येतो का? हो, करवीर महात्म्यामध्ये जयंती नदी असा पण उल्लेख आहे आणि जिवंती नदी असा पण उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये
रेफरन्सेस असे मिळत आहेत की पराशर मुनींची जी गुहा आहे कात्यायनी टेम्पलच्या तिथे, तर ते एक पराशर कुंड आहे. त्या कुंडामधलं जे पाणी आहे त्याला मेडिकल फॅसिलिटीज म्हणजे औषधी गुणधर्म होते आणि त्या कुंडातलं पाणी प्यायलेले लोक आजारातून मुक्त व्हायचे, असे काही आपल्याला मायथॉलॉजिकल रेफरन्सेस पण मिळतात. त्यामुळे जयंतीचं महत्त्व करवीर महात्म्यापासून आपण हे करू शकतो. म्हणून त्याला जिवंती नदी असंही जिवंतीचा अपभ्रंश जयंती झाला असं म्हणता येईल. पण आता हा जो काही 20-25 किलोमीटरचा आहे, म्हणजे त्यातला आत्ताच्या शहराच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जे पहिले 8 किलोमीटर आहे तिथं आत्ता अलीकडे मानवी वस्ती आहे, नाही तर त्याच्या अगोदर शेती आणि तसा जंगलाचाच भाग म्हणता येईल जुन्या काळामध्ये. नाही पूर्वी म्हणजे आत्ताचं जे बालिंगा हे विलेज आहे तिथले लोक सगळे कळंबा तलावाच्या वरच्या बाजूला राहत होते. पण शाहू महाराजांनी जेव्हा कळंबा तलावाचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली तेव्हा त्या सगळ्या लोकांना त्यांनी बालिंगा शहरामध्ये विस्थापित केलं. म्हणजे आत्ताचं जे बालिंगा गाव आहे ते तिथले विस्थापित लोक आहेत. म्हणजे पूर्वीच्या शाहू महाराजांना ती विजन होती की कळंबा तलाव आपण जर पाण्यासाठी किंवा कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी करतोय तर वरच्या भागामध्ये म्हणजे आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणू शकतो की अपस्ट्रीम एरियामध्ये मानवी वस्ती नसावी. म्हणजे मानवी वस्ती जर आली तर ती पाणी घाण होणार आहे, म्हणून शाहू महाराजांनी त्या लोकांना विस्थापित केलं बालिंग्यामध्ये. त्यानंतर आत्ता जर बघितलं तर बऱ्यापैकी शेतीच आहे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच आहे. पण आता रिजनल प्लॅन जो झालाय कोल्हापूर प्राधिकरण कोल्हापूर प्राधिकरण पण आणि कोल्हापूर करवीर कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला, तो रिजनल प्लॅन, त्या रिजनल प्लॅनमध्ये काही ठराविक भाग सोडला तर बराचसा रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट आहे. मग आता लँड यूज ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तिथं डेव्हलपमेंट होत असते. पण जी डेव्हलपमेंट होणार आहे ती कळंबा तलावाचं जे काही पाण्याचं म्हणजे पाणी पोल्यूट होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. एकूणच या जयंती नदीच्या 25 किलोमीटरचा जो काही प्रवास आहे तर त्याच्यामध्ये ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक फुटप्रिंट्स काय सापडतात किंवा तुमच्या कारण शेवटी नदी आहे किंवा उपनदी आहे अशा ठिकाणी एक सांस्कृतिक महत्त्व तयार होतं. तर तसे आध्यात्मिक धार्मिक ठिकाणं असतील किंवा इतर काही कसे उल्लेख आढळतात? आर्कायव्हल रिसर्च मधून पण आपल्याला काही गोष्टी मिळतात, पण अस्तित्वात असलेल्या गोष्टी आपण डिनाय करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कात्यायनी मंदिर आहे जे की उगमाच्या वरती आहे, तिथे कुंड पण आहे, पराशर कुंड आहे आणि पराशर गुहा पण आहे. त्याच्यानंतर कळंबा तलाव आपण म्हणजे एक पाण्याचा स्रोत 8 MLD पाणी म्हणजे 8 मिलियन लिटर्स पर डे अजूनही कळंबा तलावातून पाणी पुरवठा आपल्या पेठा ज्या आहेत म्हणजे ओल्ड सिटी एरिया आपण जे म्हणतो महालक्ष्मी मंदिर आणि आजूबाजूच्या ज्या 7 पेठा आहेत त्या पेठांना पाणी पुरवठा होतो. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये रामानंद नगरचा जो मठ आहे रामानंद स्वामींचा तो एक आहे. त्याच्यानंतर ओढ्यावरची एल्लम्मा म्हणतो ते मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिर, फल्गुलेश्वर मंदिर हे नदीच्या पात्रातच आहे. म्हणजे राजाराम कॉलेज आणि राजारामपुरीच्या मागच्या बाजूने एक ओढा येतोय जो जयंतीचा मेन उपनदी आहे म्हणायला हरकत नाही. तर तिथं त्या 2 नद्यांचा संगम जिथं होतोय तिथे ते फल्गुलेश्वर मंदिर आहे आणि करवीर महात्म्यामध्ये फल्गू नदी असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर चित्रदुर्ग मठ आहे. पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत जर बघितलं तर शेळके ब्रिज, विल्सन ब्रिज किंवा ब्रिटिश कालीन जे काही ब्रिज आहेत बांधलेले ते 100-150 वर्षापूर्वीचे आहेत. त्यांचं आर्किटेक्चरल व्हॅल्यू आपण अधोरेखित करू शकतो. त्याच्यानंतर 2 अशी स्ट्रक्चर्स जी सांस्कृतिक म्हणता येणार नाहीत, पण कळंबा तलावाच्या वरच्या बाजूला शाहू महाराजांनी एक
स्ट्रक्चर आहे, म्हणजे स्टोनमध्ये स्ट्रक्चर आहे की जे बंधारा आहे आणि विहीर आहे. तो परिसर पण खूप म्हणजे रिस्टोरेशन करण्यासाठी योग्य असा म्हणू शकतो. त्याला ॲक्च्युली असं नाव असं काही नाही आहे. त्याच्यानंतर शेंडा पार्क जे आहे त्या शेंडा पार्कमध्ये एक शाहू महाराजांच्या काळामध्येच ब्रिज तयार केला होता. एक वॉल होती आणि ज्याचं जयंतीचं पाणी अडवण्यासाठी तो होता, पण दुर्दैवानं तो मागच्या 2 वर्षापूर्वी पाडून टाकण्यात आला. नाहीतर ती पण एक खूप छान विरासत आपण म्हणू शकत होतो. तर असे बरेच माइलस्टोन्स आपण म्हणू शकतो किंवा मार्कर्स म्हणतो आपण त्याला, कल्चरल सांस्कृतिक असतील, इन्स्टिट्यूशनल किंवा म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत, तर हे असे आहेत मार्कर्स. धार्मिकदृष्ट्या असे काही म्हणजे काही प्रथा परंपरा असतील किंवा रिच्युअल्स असे काठावर होत होते, आता मंदिरात अर्थात स्वाभाविक होत असतील, पण असा कुठे उल्लेख आढळतो का? म्हणजे उल्लेख आढळतोय म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की पाणी स्वच्छ होतं, नदी होती म्हणूनच ही मंदिरं बांधली गेली. म्हणजे घाण पाण्याच्या काठावरती काही मंदिरं बांधली नसणार आहेत. बरोबर. जेव्हा ती मंदिरं बांधली गेली तेव्हा ते पाणी स्वच्छ होतं आणि ते रोजच्या दैनंदिन धार्मिक कार्यासाठी त्या पाण्याचा उपयोग होत होता. असे पण काही रेफरन्सेस सापडलेत की आता हुतात्मा पार्क म्हणजे गोमती आणि जयंतीचा जिथं संगम होतोय तिथं एक लिंगेश्वर टेम्पल आहे. ते पण त्या 2 नद्यांच्या संगमावरतीच आहे. त्याच्यानंतर सटवाईचं मंदिर एक आहे, ते पण गोमतीच्या काठावरती हुतात्मा पार्कच्या परिसरातच आहे. म्हणजे नद्यांच्या काठावरती मंदिरं पूर्वी बांधली जायची याच कारणासाठी. मग याचा अगोदर शेतीसाठी आणि पिण्यासाठी दोन्हीसाठी वापर होत होता. ब्रिटिश कालखंडात असे काही उल्लेख सापडतात का याच्या उपयोगितेचे जयंती नदीच्या? नाही. काय झालं की ग्रॅहमचा रिपोर्ट जो आहे किंवा 1857 पासूनचे जे गॅझेटियर्स आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जयंतीचा उल्लेख हा ओढा म्हणून किंवा नाला म्हणूनच केला गेलाय. त्यामुळे त्याच्या आधीचे सगळे जे काही रेफरन्सेस आहेत म्हणजे शाहू महाराजांच्या काळामध्ये असं पण एक गाईडलाईन होती की जयंतीच्या काठावरती काळी कसदार जमीन आहे आणि तिथं शेतीचाच वापर व्हावा. पण 1920 मध्ये जेव्हा उद्यमनगर किंवा वायपी पवार नगर मध्ये इंडस्ट्रियल इस्टेट डेव्हलप केली गेली तेव्हा पण जयंतीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं म्हणायला हरकत नाही. किंवा पूर्वीचे शाहू महाराजांच्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या की आपण शेतीच डेव्हलप असली पाहिजे किंवा असं पण म्हणू शकतो की काळाच्या ओघात कोल्हापूर सिटी जेव्हा एक्सपांड होत गेली, इव्होल्युशन ऑफ द सिटी म्हणतो तेव्हा शाहूपुरी हे नवीन वसाहत किंवा न्यू टाउन म्हणून डेव्हलप केलं गेलं होतं. ज्या वेळेला व्यापारी पेठ, गुळाची व्यापारपेठ तयार करायची होती शाहू महाराजांना, त्यावेळेला शाहूपुरी ही व्यापारपेठ म्हणून वसवली गेली आणि जुनं कोल्हापूर आणि नवीन शहर शाहूपुरी यांना म्हणजे कनेक्ट करण्यासाठी हे ब्रिज आले. म्हणजे विल्सन ब्रिज आहे, शेळके ब्रिज आहे, ते 2 ब्रिज मेन बांधले गेले. ते फक्त नवीन वसाहतीला कनेक्ट करण्यासाठी होते. त्यानंतरच्या काळात जी कोल्हापूरची जी डेव्हलपमेंट झाली 1920 नंतर आपण जे म्हणतो ते, मग शाहूपुरी आली, मग राजारामपुरी 1920 पासून ते 1950 पर्यंत राजारामपुरी डेव्हलप झाली. सो जयंतीच्या एका काठावर वसलेलं जे कोल्हापूर शहर होतं ते दुसऱ्या काठावरतीही डेव्हलप झालं आणि त्याच्यामुळे नदीचं जे काही प्रदूषणाचं सिव्हिरिटी होती ती वाढत गेली. म्हणजे आपण म्हणतो ना अर्बनायझेशनचा इम्पॅक्ट नद्यांवरती किंवा नद्यांच्या परिसंस्थेवरती होत गेला. तो कोल्हापूर किंवा जयंती नदी हे एक उदाहरण म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मग मी माझ्या PhD साठी हा विषय घेतला की वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट, केस स्टडी ऑफ जयंती रिव्हर इन कोल्हापूर सिटी. आणि याचा डिटेल अभ्यास करून जे काही मॉडेल डेव्हलप होणार आहे किंवा शहरातून वाहणाऱ्या नद्या प्रदूषित होत आहेत आणि त्याच्या मागची कारणं सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहेत, पण वेअर इट इज वेंट रॉंग किंवा कुठे ते चूक कुणाची आहे आणि कशा पद्धतीनं ते बदलत गेली ही परिस्थिती किंवा किती वर्षापासून ह्या गोष्टी होत गेल्या आणि
एक्झॅक्टली काय झालं हे थोडंसं जाणून घ्यायचं होतं. म्हणून मग हा विषय तसा गहन आहे आणि इंटरडिसिप्लिनरी आहे. खूप साऱ्या ब्रांचेस ऑफ नॉलेज इथे आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागतो, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करावा लागतो, लँडस्केपिंग, अर्बन डिझाईन, अर्बन प्लॅनिंग. पण तरीसुद्धा विचार केला, वेळ लागला तरी चालेल, पण मला याच्या मुळाशी जायचं आहे. आणि जयंती नदी होती आणि ती नदी म्हणूनच का नाही आपण त्याच्याकडे बघत. आत्ता नाला जरी झालेला असला तरी लोकांना आपण विश्वास देऊ शकतो की ही नदी होती आणि नदीमध्ये ती परत रूपांतरित होऊ शकते. आणि मग त्यासाठी प्रत्येक स्टेक होल्डरचा रोल काय आहे. मग प्रशासन आहे, महानगरपालिका असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कोल्हापूर डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल, प्रसारमाध्यमं आहेत किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्था काम करतायत. प्रत्येकजण आपला आपला रोल करतोय, पण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करायचं ठरवलं तर कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे यासाठी हा विषय घेऊन मी काम केलं. आपण जेव्हा जयंती नदीचा विचार करतो तर कोणतीही नदी ही त्याची एक साखळी असते, जैव साखळी. तर त्याच्यामध्ये आता हा इतक्या किलोमीटरच्या याच्यामध्ये मंदिरांचा तर आपण विचार केलाच, पण हे कशा पद्धतीनं होतं? कारण ते शेतीला पण पाणी पुरवठा व्हायचा, पिण्यासाठी पण वापर व्हायचा पूर्वीच्या काळी. तर तिथं एक समृद्ध एक नैसर्गिक अधिवास पण तयार झाला होता. बरोबर. तर त्याचा उल्लेख कसा आहे त्याच्यामध्ये? कारण आत्ताच्या काळामध्ये ते पाहायला मिळत नाही, पण त्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत. म्हणजे अजूनही नदीकाठाला तेवढी मोठे वृक्ष आहेत. बरोबर. आणि तिथलं एक अधिवास आहे अजून. बरोबर. तर तो आपल्याला आता अजून त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तो रिटेन करायचा आहे, ही गोष्ट वेगळी. पण त्याचा एक ऐतिहासिक उल्लेख कसे आहेत त्याचे, की कोणते कोणते पक्षी, वनस्पती? 2006 साली बायोडायव्हर्सिटी रिपोर्ट महानगरपालिकेनं पब्लिश केला होता. तर त्याच्यामध्ये फ्लोरा आणि फौना किंवा पक्षी आणि वृक्ष संपदा काय आहे. तर कात्यायनीपासून ते कानविलकर पेट्रोल पंपापर्यंतचा जो स्टेज आहे त्याच्यामध्ये जैवविविधतेवरती म्हणजे रिपोर्ट जेव्हा सबमिट केला गेला तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वनस्पती आणि प्राण्यांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये. त्याच्या आधी मला थोडंसं अजून सांगायचं आहे की कुठलीही नदी ही जेव्हा डेव्हलप होते किंवा नदी तयार होते, पहिल्यांदा सुरुवातीला ती एक स्ट्रीमलेट असते. स्ट्रीमलेट्स, मग स्ट्रीम्स, मग ओढ्यांचं जाळं तयार होतं आणि मग ती एक समृद्ध नदी तयार होते आणि मग त्याची एक बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टीम तयार होते. आणि ही तयार होण्यासाठी लाखो वर्ष गेलेली आहेत. आणि ही तयार होण्याचं कारण काय तर पाऊस पडतो, पावसाचं पाणी जमिनीवरती वाहतं, मग ते वाहत गेल्यामुळे तिथे डिप्रेशन्स तयार होतात. मग पहिल्यांदा सुरुवातीला गवत किंवा काही श्रब्स तयार होतात. हळूहळू बाकीच्या सगळ्या म्हणजे एक सिस्टीम म्हणताना किंवा नदी लाखो वर्ष का लागली तर ते एका वर्षात ह्या सगळ्या म्हणजे व्यवस्था तयार नाही झालेली, त्याला लाखो वर्ष लागलेली आहेत. आणि आपण 20 ते 40 वर्षामध्ये ती पूर्ण पुसून टाकायच्या प्रयत्नात आहोत. तर हाच माझा प्रश्न होता की जयंतीचा रिसर्च करण्यामागचा की लाखो वर्ष ज्या परिसंस्था डेव्हलप व्हायला लागलेला आहे ते आपण एका 20 ते 40 वर्षामध्ये पुसून टाकतोय. तर आपल्याला तो अधिकार नाही आहे. आणि आपण ती जी काही परिसंस्था डिस्टर्ब झालेली आहे किंवा जी डिग्रेड झालेली आहे ती आपण जर पुनरुज्जीवित करायचं म्हटलं किंवा त्याचं रिजनरेशन करायचं म्हटलं तर त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील, याच मार्गाने मी ते माझा रिसर्च पुढे घेऊन लाव. आपण जेव्हा म्हणतो ना की सगळेच जे काही घटक आहेत समाजातले, मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून असणारे असतील किंवा त्याच्यासाठी काम करणारे असतील, तर यांचा एकत्रित सहभाग कोणत्याही गोष्टीसाठी लागतो. तर त्याच्या अगोदर लोकसहभाग किंवा कोणतीही गोष्ट लोक चळवळीनं शक्य होते. तर त्याचं जे महत्त्व आहे ना, आपण म्हणजे या पहिल्या भागामध्ये आपण हेच अधोरेखित करतोय की जयंती नदीचं
अतिशय महत्व आहे. म्हणजे आज आपल्याला अजून खूप पुढं म्हणजे पूर प्रश्न वगैरे याच्यावर नंतर जायचंय, पण त्याही पेक्षा कोणतीही नदी जसं आपण म्हटलात की लाखो वर्ष ती व्यवस्था निर्माण होण्यासाठी लागते, तर ती अस्मिता बनते एखाद्या शहराची. तर आज आपण त्याकडं त्या दृष्टिकोनातून बघणं, तर यासाठीचे हे जे काही मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये आपण विचार करतो की त्या लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल, नाही त्याचे सांस्कृतिक, आध्यात्मिक, त्यानंतर जैवविविधता, ह्या सगळ्या गोष्टींच्या मधून निर्माण झालेली ही जी काही परिसंस्थांनी हे जे अस्मिता आहे या प्रवाहाची, नदीची, तर त्याच्या संदर्भातले जे काही इतर उल्लेख किंवा हे आहेत, आता जसं सिद्धिविनायक मंदिर आहे आणि लोकवस्ती, आपण कळंबा सोडला तर आजपर्यंत ती लोकवस्ती आहेच त्या प्रत्येक ठिकाणी. तर याची सुरुवात कधी झाली ह्या प्रदूषणाची? आणि मग हे आता हुतात्मा पार्क जे डेव्हलप झालेले आहे ते गोमती आणि जयंतीच्या काठावरती किंवा संगमावरती आहे असं म्हणू शकतो. 1974 साली ही बाग प्लॅन केली, म्हणजे गार्डन डेव्हलप केली, हुतात्मा पार्क. जर घाण पाणी असतं तर हुतात्मा पार्क डेव्हलप केली असती का? नाही. स्वच्छ पाणी होतं म्हणून हुतात्मा पार्क, म्हणजे 1974 साली पाणी बऱ्यापैकी स्वच्छ होतं आणि 2 प्रवाह वाहत आहेत, 2 नद्या, किंवा त्यावेळी नद्या म्हणत नव्हते, गोमती आणि जितीचा ओढा असंच म्हणायचे किंवा जयंती ओढाच असं म्हणायचे, पण ती नदी आहे हे मी माझ्या रिसर्चमधनं प्रूव्ह केलं. तर हुतात्मा पार्क जेव्हा गार्डन प्लॅन केली गेली किंवा कॉर्पोरेशननी ती 2 नद्यांच्या संगमावरती केलं गेलं, तर 1974 साली पाणी स्वच्छ होतं बऱ्यापैकी, पण तिथून पुढे या एक 40 वर्षामध्ये, नाही पण आपण नदी म्हणतो 50 वर्ष, तर ओढा किंवा नाला हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा कधी वापरला गेला, त्याचा काही उल्लेख आहे? ओढा हा उल्लेख तेच सांगितलं तुम्हाला, ग्रॅहमच्या रिपोर्टमध्ये तो ओढा हा शब्द आला गेला, म्हणजे खूप वर्षांपूर्वी. हा, तेव्हा सुरुवात झाली असेल का? हा, ते का झालं सांगते मी तुम्हाला. म्हणजे कळंबा तलाव बांधल्यामुळे नदीचं पाणी अडवलं गेलं आणि जयंती नदी ही पेरिनियल नाहीये, म्हणजे वर्षभर प्रवाही असलेली बारमाही नदी नाहीये. बारमाही नद्यांमध्ये गंगा आहे, कारण वर्षभर पाणी पुरवठा होत राहतो वर्षभर. पण जयंती सारख्या ज्या नद्या आहेत त्या इंटरमिटंट रिव्हर्स म्हणतात, म्हणजे ज्याला फक्त पावसाळ्यामध्ये 4 महिने पाणी असायला पाहिजे. आता जयंती 12 महिने झालेली आहे, तर ते पाणी कुठून येतं? तर ते ड्रेनेज सिस्टीम फुलप्रूफ नसल्यामुळे किंवा घरामधून बाहेर पडणारं जे सांडपाणी आहे ते पाणी ग्रॅज्युअली, तो एक नैसर्गिक उतार असतो त्यामुळे ते येत असतं. तर ज्या वेळेला कळंबा तलाव बांधला तर तो कळंबा तलाव साधारण आपण जर जयंतीचा उतार बघितला तर कात्यायनीची जी लेवल आहे ती 750 MSL आहे, म्हणजे मीन सी लेवल, म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची 750 मीटर आहे. 750 पासून 680 पर्यंत, 680ला कळंबा तलाव बांधलाय आणि 680 पासून 530 पर्यंत, म्हणजे पंचगंगाला जिथं जयंती मिळते तिथं 530 मीटर हाईट आहे. सो सर्वसाधारण 220 मीटरचा हा ड्रॉप आहे कात्यायनी पासून ते पंचगंगा नदीपर्यंतचा. तर 680ला कळंबा तलाव बांधलाय आणि कळंबा तलावामध्ये जयंतीचं बरंचसं पाणी वरच्या अपस्ट्रीम एरियामधलं जे आहे ते साठवलं गेलंय. त्यामुळे डॅम कन्स्ट्रक्शनमुळे नदी राहिली नाही, ती ओढ्यामध्ये कन्वर्ट झाली. बरोबर, त्याचा प्रवाह छोटा झाला. आणि त्याच्या आधीचे पण काही रेफरन्सेस आपल्याला मिळतात की पाटाच्या पाणी वरच्या, म्हणजे कळंबा तलाव बांधण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिराला अगदी म्हणजे 8व्या ते 11व्या शतकापर्यंत पाटाच्या पाण्याने हे पाणी पुरवलं जायचं, म्हणजे मणिकर्णिका कुंडामध्ये किंवा महालक्ष्मी मंदिरापर्यंत सायफन पद्धतीनं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल. जयंती नदीचा कॅचमेंट एरिया कसा आहे? म्हणजे ह्याला आपण मिनी वॉटरशेड म्हणू शकतो. जवळजवळ 4200 हेक्टर इतका हा मोठा एरिया आहे.
4200 हेक्टर दिसताना ती छोटी दिसते, म्हणजे स्मॉल रिव्हर असं म्हणू शकतो आपण. पण पाऊस आपल्या भागामध्ये, जे पूर्वीचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर 1854 साली आपली कोल्हापूर नगर परिषद तयार झाली. म्हणजे भारतामध्ये ज्या 2 पहिल्या नगर परिषदा ब्रिटिशांनी सुरू केल्या त्या म्हणजे सातारा आणि कोल्हापूर. तर 1854 ते 1954 असा 100 वर्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेचा इतिहास म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामधले आपले रेफरन्सेस आपण बघितले तर त्या काळी 1800 mm पाऊस पडायचा कोल्हापूरमध्ये. 1800 mm म्हणजे खूप जास्त होता आणि एवढा पाऊस पडायचा म्हणूनच ही इलॅबोरेटेड जी सिस्टीम आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे 750 पासून 220 मीटर आणि 25 मीटर लेंथ आणि मॉर्फॉलॉजिकल पॅटर्न ऑफ रिव्हर असा जो आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नदीचा वरचा भाग कसा असेल, मधला भाग कसा असेल आणि खालचा भाग कसा असेल. तर त्याला ती जयंती पूर्णपणे खरी उतरते. म्हणजे अपस्ट्रीम एरिया, मिडस्ट्रीम एरिया आणि डाऊनस्ट्रीम एरियाचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे वरचा भाग हा रन ऑफ झोन असतो. रन ऑफ झोन म्हणजे पावसाचं पडलेलं पाणी हे हार्ड स्ट्राटा असतो आणि ते वाहून रिचार्ज झोन मध्ये येतं. म्हणजे मधला भाग जो आहे तो रिचार्ज झोन आहे आणि तिसरा भाग जो असतो डाऊनस्ट्रीम एरिया त्याला रिस्टोर झोन म्हणतात. रिस्टोर झोन हा वरचं पावसाचं पाणी मुरलेलं असतं ते रिचार्ज झोन मधून खाली ग्राउंड वॉटर थ्रू, म्हणजे जिओलॉजी आणि जिओग्राफीचे जे काही सेक्शन्स आहेत, क्रॉस सेक्शन्स, पाण्याचं जमिनीवरून आणि जमिनीच्या खालून पण पाणी वाहतं असं जे आपण म्हणतो. बरोबर. किंवा जमिनीमधून वाहणारं पाणी हेच कुठेतरी जमिनीवर येतं तेव्हा ती नदी दिसते आपल्याला. बरोबर. तर रिस्टोर झोन हा सॅच्युरेटेड असतो. त्या एरियामध्ये पाणी आपण जास्त सेव्ह करू शकत नाही. तर नदीचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी करताना माझ्या लक्षात आलं की रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीचे आपण डिटेल जे वापरतो ते सरसकट सगळीकडे सेम वापरतो. मग तो अपस्ट्रीम एरिया असू दे, मिडस्ट्रीम एरिया असू दे किंवा डाऊनस्ट्रीम एरिया असू दे. म्हणजे तिथे पण मला लक्षात आलं की इथे पण आपण कमी पडतोय. म्हणजे एक कोल्हापूरमध्ये आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे सँक्शनिंगसाठी डिटेल वापरलं जातं ते चेन्नईमधून बॉरो केलेलं कॉपी पेस्ट डिटेल आपण वापरतो. याचा अर्थ या क्षेत्रामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि कुठल्या भागात तुमचं घर आहे किंवा कुठल्या भागात तुमची डेव्हलपमेंट आहे आणि तिथे स्ट्राटा कसा आहे, जिओलॉजी कशी आहे, जिओग्राफी कशी आहे, याचा विचार करून आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचे डिटेल्स वापरायला पाहिजेत. हे एक लक्षात आलं त्यावेळी. आपल्या कोल्हापूरला तळ्यांचं शहर, तलावांचं शहर म्हटलं जातं, तर त्याचा आणि जयंती नदीचा तसा काय संबंध? डायरेक्ट संबंध आहे. तेच मगाशी मी म्हटलं तसं 1800 mm पाऊस पडतोय. तर ही पूर्ण एंटायर जर वॉटर शेड एरिया बघितला आपण जयंतीचा, तर जयंती सारख्याच बाकीच्या ज्या काही वॉटर शेड्स आहेत, मेजर 4 वॉटर शेड्स आहेत. रंकाळा एक आहे, जयंती, लाईन बाजार च्या भागामध्ये एक ओढा आहे आणि बापट कॅम्प, असे 4 मेजर कॅचमेंट एरिया कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. हे 4 जरी मेजर असले तरी एकूण 12 नाले आहेत. ते महानगरपालिकेच्या रेकॉर्डवरती पण आहेत की हे 12 नाले पंचगंगेला मिळतात म्हणून. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शेजारून पंचगंगा वाहते. ती 19 किलोमीटर स्ट्रेच आहे. एवढा लांब स्ट्रेच मिळालाय तरी सुद्धा पंचगंगेचं पाणी आपण डायरेक्ट वापरण्यासाठी घेत नाही. आपण 50 किलोमीटर लांब जाऊन काळमवाडीवरून भोगावती नदी, म्हणजे पंचगंगा नदी आपल्या जवळून वाहते, त्या पंचगंगा नदीमुळे आपल्याला कोल्हापूरला आपण दक्षिण काशी म्हणतो, तरी पण दुसऱ्या नदीचं पाणी आपण 50 किलोमीटरवरून आणतो. ते का? आता त्या परिसरामधले लोक तिथून अलाव करतात आपल्याला म्हणून. जर अजून थोड्या वर्षांनी, म्हणजे एक 15-20 वर्षांनी समजा त्या एरियामध्ये वसाहत वाढली आणि त्यांनाच ते पाणी कमी पडायला लागलं, तर ते आपल्याला देतील का? म्हणजे याचा अर्थ काय की आपण आपल्या शहरातून वाहणाऱ्या नद्या ह्या स्वच्छ आणि म्हणजे हायजेनिक कंडिशन मध्ये ठेवल्या तर आपल्याला भविष्यात पाणी प्यायला मिळणार आहे.
आणि इंटरनॅशनल वॉटर असोसिएशन आहे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की 2030 मध्ये भारत वॉटर स्केअर्स कंट्री असेल. म्हणजे पाणी जे वापरण्यासाठी असणार आहे ते कमी असणार आहे. काही शहरांची नावं त्याच्यामध्ये प्रामुख्याने झिरो डे की कगारपर म्हणतात ते, तसं बेंगलोर आणि बऱ्याचशा सिटीज आहेत. तर तसं होऊ शकतंय. म्हणजे पूर्वी वॉटर रिच असणारी सिटीज म्हणजे बेंगलोर तळ्यांचं शहर होतं, कोल्हापूर तळ्यांचं शहर होतं. तो विषय तुमचा राहिला. तर तळ्यांचं शहर काय, तर या पूर्ण कॅचमेंट एरियामध्ये पाऊस जास्त पडत असल्यामुळे पावसाचं पाण्याचा निचरा होण्यासाठी वॉटर म्हणजे तळी आणि नद्या असं एक स्ट्रक्चर तयार होत होतं. म्हणजे तो पण एक नॅचरली तो पण एक बायोडायव्हर्सिटीचाच भाग आहे. पण आपण काळाच्या ओघात बघितलं म्हणजे पूर्वी 100 पेक्षा जास्त तळी होती आणि आता ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच राहिली आहेत. म्हणजे 5 ते 6 राहिली आहेत म्हणायला हरकत नाही. म्हणजे रमणमळा तलाव पण आपण म्हणजे वॉटर पार्क म्हणून गांधी मैदानापासून बऱ्याचशा गोष्टी, गांधी मैदान, त्याच्यानंतर पेटाळा तलाव होता तिथे आपण आता SM लोहियाचा कॅम्पस तयार झालेला आहे, पद्माराजे आणि SM लोहिया. शिवाजी गांधी मैदानच्या वरच्या बाजूला न्यू कॉलेजचा कॅम्पस आहे, तो पण एक तलाव होता. तो पण 7 एकर जागा, ती पण एज्युकेशनल कॅम्पसमध्ये डेव्हलप झाला. सो अशी ही तळी जी होती ती आपण याचा म्हणजे एकतर हे सगळं नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला त्याचा ऱ्हास होतो तर त्याचा तिथल्या जैवविविधतेवर होणारा जो परिणाम आहे तो देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल. तर आता जयंती नदीचा ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याचा किती परिणाम झालाय, म्हणजे पूर परिस्थिती हा नंतरचा विषय, पण एकूणच कारण बहुतेक शहर आज जयंती नदी कव्हर करते, तर तो परिणाम किती आहे? सगळ्यात पहिला परिणाम झालाय तो वॉटर सायकल डिस्टर्बन्स. पूर्वी 1800 mm पाऊस पडत होता, 1800 मिलीमीटर, तो आता 1000 मिलीमीटर पर्यंत आलेला आहे. म्हणजे 800 मिलीमीटर अर्ध्यावर. तर 800 मिलीमीटर पाऊस पडायचा बंद झाला, म्हणजे वॉटर सायकल डिस्टर्ब झाले. वॉटर सायकल डिस्टर्ब झाल्यामुळे पुन्हा म्हणजे जैवविविधतेवर परिणाम झालेला आहे. मी माझ्या थिसिसमध्ये जेव्हा स्टडी केला तेव्हा असं लक्षात आलं की जवळजवळ 60 ते 65% ज्या स्ट्रीम्स आणि स्ट्रीमलेट्स आहेत, म्हणजे फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर अशा ज्या काही नदीच्या वॉटरशेड एरियामधल्या स्मॉल ट्रिब्युटरीज आहेत त्या आपण वाईप आउट केलेल्या आहेत. त्याच्यावरती कन्स्ट्रक्शन झालेले आहे आणि लेक्सचं पण आपण आता बोललो. त्यामुळे सरळ आपण काय केलं, त्या नद्या पुसून टाकल्या किंवा ओढे पुसून टाकले. त्याचा भविष्यामध्ये आता परिणाम दिसतो. कॅटॅस्ट्रॉफिक इव्हेंट्स जे होत आहेत किंवा क्लायमेट चेंज म्हणतो आपण, क्लायमेट चेंज हा ग्लोबल फिनॉमिना आहे. सगळीकडेच हे आपण असंच केलेलं आहे. म्हणजे जगभरामध्ये तरी बेटर कंडिशन आहे भारतामध्ये. 1950s मध्ये अशा प्रकारे जेव्हा सगळे नाले किंवा घाण नद्या शहरातून व्हायला लागल्या त्यावेळेला त्या दिसताना चांगल्या दिसत नाहीत म्हणून बऱ्याचशा सिटीजमध्ये, मग थेम्स असेल लंडनमधली किंवा बऱ्याचशा नद्या, त्या काय केल्या, कन्व्हर्ट केल्या, म्हणजे कन्स्ट्रक्ट केल्या, त्याच्यावरती रस्ते बांधले आणि त्या झाकून टाकल्या आणि त्याच्यावरती मग कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आले किंवा एज्युकेशनल बिल्डिंग्स आल्या, इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स आल्या. पण 1970s to 80s मध्ये जेव्हा एन्व्हायरमेंटल मुवमेंट सुरू झाल्या, एन्व्हायरमेंटल मुवमेंट सुरू व्हायचं कारण काय होतं तर वॉटर सायकल डिस्टर्बन्स, बायोडायव्हर्सिटी डिग्रेडेशन आणि पोल्युशन ऑफ रिव्हर्स. मग एन्व्हायरमेंटल मुवमेंट झाल्यामुळे काय झालं तर त्यांना लक्षात आलं की हे जे काही करतोय आपण, की नद्या आपण हे करतो, कन्व्हर्ट करतोय आणि पुसून टाकून आपण त्याच्यावरती रोड कन्स्ट्रक्ट करतोय, तर त्यांनी डे लाइटिंग ऑफ स्ट्रीम्स असं एक सुरू केलं. कारण ह्या छोटे ज्या काही स्ट्रीम्स होत्या, छोट्या नद्या होत्या, त्या डे लाईट करायला सुरुवात केली. डे लाइटिंग म्हणजे ज्या बांधून टाकल्या होत्या त्या परत सूर्यप्रकाशामध्ये ओपन केल्या आणि त्या ओपन केल्यामुळे काय झालं तर
जी बायोडायव्हर्सिटी होती ती परत रिज्युनेट व्हायला सुरुवात झाली. सो डे लाइटिंग ऑफ स्ट्रीम्स ज्या म्हणजे आपल्या डेव्हलप्ड नेशन्सकडनं आपल्याला काही धडा घ्यायचा असेल तर आपण ती कंडिशन आत्ता आहे आपल्याकडे, म्हणजे 1950मध्ये जी तिथं होती ती आत्ता आहे. तर आपण आधीच शहाणं झालं त्यांच्यासारखं न करता, तर आपण रिज्युनेट करू शकतो. नाही, पण आता याचा जेव्हा आपण विचार करतो ना, तर तिथं एक निसर्गाचा, पर्यावरणाचा विचार करून ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता अलीकडे प्रत्येक गावामध्ये काही पाणथळ जागा आहेत, तलाव, छोटे तलाव वगैरे सगळ्या तिथली जैवविविधता आहे. पण काळानुरूप त्याच्यामध्ये जे प्रदूषित झालेलं आहे किंवा काही अडचणी निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथला गाळ काढणं असेल किंवा तर तिथं शास्त्रीय गोष्टींचा किंवा पर्यावरणाचा विचार केला जात नाही असं प्रामुख्याने दिसतं. कारण ते केलं तरी देखील काही दिवसांमध्ये पुन्हा शेवाळ धरतं, पुन्हा जलपर्णी वाढते, काही दिवसात पाणी हिरवं होतं. तर ती त्याच्या मागे पण शास्त्र असेल ना, तर ते काय आहे की बाबा एखाद्या गोष्टीचं रिज्युनेट करायचं असेल, त्याला प्रिझर्व करायचं असेल तर त्याचं तंत्रज्ञान काय आहे किंवा कसं असायला हवं? आता त्याच्यासाठी वॉटर मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे कॅचमेंट एरियाजमध्ये, मग ते लेकची कॅचमेंट असू देत किंवा रिव्हरची कॅचमेंट असू देत, म्हणजे वॉटरशेड एरिया. तर त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट करताना आपण आत्ता काय करतोय की शहरामध्ये जे घाण पाणी किंवा सांडपाणी तयार होतंय ते गावाच्या बाहेर लवकरात लवकर कसं काढता येईल आणि त्याचा विल्हेवाट कशी लावता येईल, आणि त्यासाठी सेंट्रलाइज अप्रोच केला जातो. तर सेंट्रलाइज अप्रोच मध्ये आपण तो फुलप्रूफ नाही आहे हे जर आपल्याला समजले तर मग डिसेंट्रलाइज वेनी आपण का नाही जात आहे. आणि डिसेंट्रलाइज वेनी जर जायचं असेल तर इंडिव्हिज्युअल हाऊस लेवलला, म्हणजे प्रत्येक घरामध्ये काय करता येईल, एखाद्या कॉलनीमध्ये काय करता येईल, आणि पूर्ण वॉटरशेड एरियामध्ये मॅक्रो लेवलला काय करता येईल, म्हणजे मायक्रो टू मॅक्रो लेवलला. तर अशा प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला वॉटर मॅनेजमेंटमध्ये सिस्टीम्स अप्रोच म्हणतात त्याला, तो सिस्टीम्स अप्रोच मध्ये चेंज करावा लागणार आहे. आत्ता सध्या काय होतंय की घरातून बाहेर पडणारं जे सांडपाणी आहे ते अंडरग्राऊंड सिवरेज सिस्टीम आहे, त्या सिवरेज सिस्टीमला कनेक्ट केलेलं असतं आणि तिथून ते एकत्र कलेक्ट केलं जातं. पण नद्या ह्या कलेक्ट करण्याचं माध्यम झालेले आहेत. तसं न करता ड्रेनेज सिस्टीम सेपरेट आणि नदी वेगळी असं का नाही होत? जर ही वर्षभर वाहणारी नदी नाही आहे तर मग वर्षभर आपल्याला पाणी का दिसतं नदीमध्ये, हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारून, कॉर्पोरेशन पण त्याला काही अंशी जबाबदार आहे, आपण पण जबाबदार आहोत. तर मग प्रत्येकाने आपला आपला रोल समजावून घेतला, कुठे चुकतंय आपलं, आपण काय करू शकतो, तर त्याचं सोल्युशन्स मी सगळे ह्याच्यामध्ये मांडलेले. जयंती नदीला म्हणजे अजून आला हा शब्द वापरतो, तर तसं नदीमध्ये नदी बनवणं त्याला किंवा ह्याची सुरुवात खरं तर स्वतःपासून होणार आहे की आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यातला नाल्याचा नदी संबोधायला सुरुवात केली पाहिजे आणि तिथून पुढे मग ती मानसिकता तयार होईल आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करू. तर त्याची गरज काय आहे? आता प्रदूषित नदी आहे वाहते, त्याला जर इमिडिएट सुरुवात करायची असेल की प्रदूषण थांबवायचं आहे आपल्याला, तर कचरा व्यवस्थापन व्हायला पाहिजे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. याच्यामध्ये पब्लिक अवेअर व्हायला पाहिजे की आपण कचरा कुठे टाकतो आणि त्याची कचऱ्याची विल्हेवाट होते का नाही. मग तो ओला कचरा असेल, बायोडिग्रेडेबल असेल किंवा प्लास्टिक आणि मेटल वगैरे असा ड्राय वेस्ट पण असेल. सो त्याचं सॅग्रिगेशन व्यवस्थित आणि त्याचं मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. हा जर झाला विषय तर बरंचसं पोल्युशन आपल्याला कमी करता येईल. त्याच्यानंतरचा जो भाग राहतो तो म्हणजे वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे जे घाण पाणी सांडपाणी येतं ते आपण कसं स्टॉप करू शकतो आणि त्यासाठी पूर्ण वॉटरशेड लेवलला काय गोष्टी करता येतील. नाही, पण जयंती नदीला नदी बनवणं का गरजेचं आहे? नदी आपल्याला त्याचे परिणाम म्हणजे शहराचा विकास तर होत राहील, बरोबर, लोकसंख्या वाढणार आहे, त्यानंतर डेव्हलपमेंट पण होणार आहे. नदीचे निकष काय आहेत? नदी कशाला म्हणतात? शास्त्रीय दृष्ट्या नदी कशाला म्हणतात, त्याचे निकष कसे असतात आणि त्या निकषामध्ये जयंती नदी कशी बसते? नदी म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये पोहता आलं पाहिजे, म्हणजे माणसाला पोहता आलं पाहिजे. पण आताची कंडिशन अशी आहे की पोहता येत नाही.
तिथली जी ॲक्वेटिक इकोसिस्टीम आहे ती डिस्टर्ब झालेली आहे. तिथला जो फ्लोरा आणि फौना, ॲक्वेटिक फौना, तो नष्ट झालेला आहे. कारण डिझॉल्ड ऑक्सिजन, DO म्हणतात त्याला, तो लेस दॅन 0 आहे, जो की 6 पाहिजे. नाही, ही आत्ताची परिस्थिती आहे. हां. आपण असं टप्प्याने जाऊया की नदी कशाला म्हणतात, नदीचे निकष काय आहेत, त्याचे पॅरामीटर्स काय असतात, त्याचा प्रवाहाचे वगैरे असे काही निकष लावलेले आहेत का शास्त्रोक्त निकष लावण्यामध्ये असं आहे की 15 किलोमीटरपेक्षा जास्त ज्याची लेंथ आहे ही नदी आहे. त्याच्यानंतर जी सिस्टीम असते स्ट्रीमलेट्सची, मग फर्स्ट ऑर्डर स्ट्रीम, 2 फर्स्ट ऑर्डरचे एकत्र होतात तेव्हा सेकंड ऑर्डर तयार होते. सेकंड ऑर्डरचे एक ठराविक एकत्र झाले की थर्ड ऑर्डर होते. असे पुढे पुढे ऑर्डर होत जाते. 1000 पेक्षा जास्त ऑर्डर असलेली ॲमेझॉन नदी आहे. जर कोल्हापूरमधलं जयंतीचं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर 8 ऑर्डर पेक्षा जास्त ही जयंती आहे. 4 पेक्षा जास्त असेल तर ती नदी म्हणतात. 4th ऑर्डर पेक्षा जास्त. सो निकषामध्ये नदी प्रूव्ह करायची असली तर ती कोल्हापूर म्हणजे जयंती नदी आहे हे प्रूव्ह करण्याचा मध्ये 2 मेजर हे की 15 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी आहे. त्याच्यानंतर 8th ऑर्डर पेक्षा जास्त ऑर्डर्स आहेत, म्हणजे नद्या उपनद्यांचं जाळं जे तयार होतं तर ते आहे. त्याच्यानंतर तिसरा हे कल्चरल मार्कर्स आहेत, म्हणजे नदी स्वच्छ होती किंवा आपण एक त्याला सोशो कल्चरल हे म्हणू शकतो किंवा सोशो रिलिजियस आस्पेक्ट म्हणू शकतो की नद्यांच्या काठी ही मंदिरं डेव्हलप व्हायची किंवा नद्यांच्या संगमावरती मंदिरं बांधली जायची किंवा उगमावरती मंदिरं बांधली जायची किंवा नद्यांच्या काठावरती मंदिरं बांधली जायची. सो ही त्यामुळे एक नदी आहे म्हणून प्रूव्ह होते. करवीर महात्म्यामध्ये नदी हा उल्लेख आहे. त्याच्यानंतर नाला ही उत्पत्ती जी झाली ना, तर नाला हा शब्द नेहल म्हणजे पाण्याचा मोठा चॅनल प्रवाह. हा, तर 1560च्या दरम्यान जहांगीरचे जे काही मेमोर्स प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नेहल पासून उत्पत्ती होऊन किंवा त्याचा अपभ्रंश होऊन नाला झाला. आणि नाला म्हणजे काय तर मोठा प्रवाह, नदी नाही पण मोठा प्रवाह, ज्याचा बऱ्यापैकी मोठा इम्पॅक्ट टाउनवरती आहे, असा तो नाला. पण आता तो गंदा नाला झाला, म्हणजे जयंती नाला आणि नाला हा गंदा आहे म्हणून जयंती घाण आहे, म्हणजे असं ते रेफरन्सेस आहेत. आता आपण त्याच्यामध्ये ज्या निकषांच्या मध्ये कसा बदल झाला, कारण त्यातली ऑक्सिजन लेवल असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, हे सगळे निकष जे मांडलेत ते CPCBनं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने दिलेले आहेत की पोहण्यासाठी योग्य, त्याच्यानंतर डिझॉल्ड ऑक्सिजन किती असायला पाहिजे नदीमध्ये, म्हणजे नदीची बायोडायव्हर्सिटी जर टिकून राहायची असेल तर 6 पेक्षा जास्त, 6 मिनिमम लागतो डिझॉल्ड ऑक्सिजन. तो 0 झालेला आहे, त्यामुळे पाण्यामध्ये फिश नाही आहेत किंवा जे काही आहेत ते घाण पाण्यामध्ये सर्वाइव्ह होणारे फ्लोरा आणि फौना आहे. त्याच्यानंतर BOD म्हणतात त्याला, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे नदी पुनरुज्जीवित होऊ शकते कधी, ज्या वेळेला BOD आणि COD लेवलमध्ये असतात. हा, मग BOD किती असायला पाहिजे, 4 to 6 असायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त 20 पर्यंत असला तर चालेल. पण तो आता आपल्याकडे 500 पर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजे तो बियॉन्ड कंट्रोल आहे. हा, आणि नदीच्या बाबतीत अजून एक आहे की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती सेल्फ रिज्युनेशन होते, म्हणजे जसं आपण म्हणतो प्लास्टिक डिकम्पोज व्हायला किंवा मातीमध्ये मिसळायला 200 वर्षे लागतात, तसं नदीमध्ये जे काही पोल्युटंट्स जर समजा मिक्स झाले तर ते 2 दिवसामध्ये पुनरुज्जीवित करायची नदीमध्ये सेल्फ कपॅसिटी असते. पण ती कॅरिंग कपॅसिटीच्या पुढे गेल्यामुळे सेल्फ रिज्युनेशन होत नाहीये. सो सेल्फ रिज्युनेशन कपॅसिटीपर्यंत आपल्याला आणलं पाहिजे तरच ती नदी म्हणता येईल. ते शक्य आहे? हो, शक्य आहे. आता त्याच्यासाठी उपाययोजना बऱ्याचशा कराव्या लागतील, पण ते शक्य आहे? हो, शक्य आहे. आतापर्यंत तसे इकॉलॉजिकल रिस्टोरेशन ऑफ चिओंगी चिओन
असं एक सेऊलमध्ये उदाहरण आहे, पण ते इकॉलॉजिकल रिस्टोरेशन नाही आहे. ते इंजिनिअरिंग सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही बाजू कन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत, खाली पण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आणि स्वच्छ पाणी वाहतं. लोकांना पाण्यामध्ये जाऊन एंगेजिंग असे काही लँडस्केप डेव्हलपमेंट केलेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्या स्पेसचं पूर्ण. पण आपल्या देशामध्ये अजून नाही, आपल्या देशामध्ये कुठेच नाही. साबरमती रिव्हर जी आहे ती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट एक 15 किलोमीटरचा स्ट्रेच जो आहे अहमदाबाद सिटीमधला, तर त्याचं त्यांनी काय केलं की दोन्ही बाजूच्या ज्या काही लँड्स आहेत त्या लँडचं ॲक्विजिशन केलं. आणि ही डेव्हलपमेंट करताना बऱ्याच वेळेला काय होतं की कॉर्पोरेशन असेल किंवा इलेक्शन्समुळे 5 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी ही बॉडी बदलते, कमिशनर बदलतात, कलेक्टर बदलतात आणि मग नवीन कलेक्टर आला की नवीन व्यक्ती नवा डाव असं असतो. आणि मोठ्या स्कीम जर राबवायच्या असतील आपल्याला अशा प्रकारच्या रिव्हरच्या बाबतीतल्या किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील तर ती एक कंपनी वेगळी असावी. म्हणून मग ते स्मार्ट सिटी जे एक मॉडेल डेव्हलप केलेलं आहे तशाच बेसिसवरती नरेंद्र मोदींची जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ही SFRDCL म्हणून कंपनी फॉर्म केली आणि कंपनीला राईट दिले सगळे लँड ॲक्विजिशन पासून ते डेव्हलपमेंट पर्यंतचे. आणि त्याला सप्लाय कोण केला तर मग ह्या वेगवेगळ्या स्कीम्स मधून फंडिंग केलं गेलं. पण ती वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट झाली, रिज्युनेशन नाही झालं नदीचं. साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट आहे, दिसताना चांगला दिसतो प्रोजेक्ट तो, पण रिज्युनेशन नाही आहे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टेड आहे पार्ट बराचसा. तसंच मुळा आणि मुठा रिव्हरच्या बाबतीत पुण्यामध्ये पण करायचं चाललंय आता जे काही वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली. तर ते मोठ्या स्केलचे गटर्स आहेत. बरोबर. म्हणजे आपल्या घराच्या बाजूला जी गटर वाहतात ते छोटे असतात आणि नदी मुळा आणि मुठा मोठ्या स्केलची गटर कन्स्ट्रक्टेड. तसं करून उपयोग नाहीये. आपल्याला जर बायोडायव्हर्सिटी रिज्युनेशन करायचं असेल तर नॅचरल फॉर्म मध्ये ते राहायला पाहिजे. नदीच्या पुनर्जीवनामध्ये बायोडायव्हर्सिटीचं खूप महत्व आहे की जी सेल्फ रिन्युअलचा जो रेट आहे तो बायोडायव्हर्सिटीमुळे आहे. बायोडायव्हर्सिटी 2 प्रकारची आहे, ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी आणि टेरेस्ट्रियल बायोडायव्हर्सिटी. म्हणजे नदीचा जो काठ आहे त्या काठावरती रायपेरियन इकोसिस्टीम आहे. म्हणजे तिथे झाडं असतात आणि पक्षी असतात. तर ते झाडांमुळं तिथलं सॉइल इरोजन होत नाही. त्याच्यानंतर पाणी पर्कोलेट व्हायचा रेट वाढतो, त्यामुळं पाण्याचा प्रभाव वाढतो, नदीचं पात्र रुंदावतं. म्हणजे हे म्हणून मगाशी म्हटलं की ते लाखो वर्ष लागलेली आहेत त्याला, हे टिकवायला पाहिजे. आणि नदीचे जे काही मिएंडरिंग हे आहे शेप आणि साईज वगैरे तो सुद्धा त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की नदी कुणाला म्हणायचं, मग मिएंडर्स कुठे होतात, मग तो मिएंडरिंग जे फॉर्म असतो तो म्हणजे डाऊन स्ट्रीम एरियामध्ये असतो. डाऊन एरिया जो असतो ना किंवा तिसरा पार्ट नदीचा त्याच्यामध्ये ते मिएंडरिंग होते कारण ती संथ होत गेलेली असते. वरचा भाग जो असतो तो पूर्ण हे असतो म्हणजे स्लोप असतो आणि तिथे पूर्ण दगडी आणि खडकाळ असतो. तिथं पाणी मुरवू शकत नाही आपण. म्हणजे त्या एरियात जर आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं म्हटलं तर करू शकत नाही. आणि मॅक्सिमम रिचार्जिंग किंवा आपण जे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो ते मधल्या पार्टमध्ये व्हायला पाहिजे. तिसऱ्या पार्टमध्ये पण रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकत नाही कारण का ऑलरेडी सॅच्युरेटेड सॉइल असते, पाणी मुरवणार कुठे. बरोबर. मग जर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं झालं तर मग तिथे आपल्याला काय करावं लागेल, टँक्स बांधावे लागतील किंवा कन्स्ट्रक्टेड पार्ट करावं लागेल. चर्चा सुरू आहे कोल्हापूरच्या जयंती नदीबद्दल. या भागामध्ये आपण नदीचे निकष हे जयंती नदीला कसे लागू पडतात याच्यावर आणि जयंती नदीचा इतिहास, त्याचं सांस्कृतिक आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे करवीर महात्म्यासह शासकीय दस्तावेजामध्ये असणारा उल्लेख याविषयी चर्चा केली. इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये आपण जयंती नदीचं नाल्यामध्ये कसं रूपांतर झालं, त्या प्रदूषणाची कारणं काय आहेत आणि त्याचा झालेला शहरावर झालेला परिणाम याच्यावर चर्चा करणार आहोत. पण ही चर्चा आपल्याला फक्त इथं थांबवायची नाही आहे.
जयंती नाल्याचं नदीमध्ये रूपांतर करण्यासाठी जी एक लोकचळवळ निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे, हा याच्यामागचा मुख्य हेतू आहे. जयंती नाल्याला नदीमध्ये पुनर्जीवित करणं ही फक्त शासनाची जबाबदारी नाही, नाही स्वयंसेवी संस्थांची आहे, ना प्रशासनाची आहे. ही कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकाने जयंती नाल्याला नदीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. याची सुरुवात कशा पद्धतीनं करायची, जयंती नदीचं प्रदूषण थांबवायचं कसं, त्याच्यामधला लोकसहभाग कसा वाढवायचा, त्याची काय उपाययोजना करायची, कशा पद्धतीनं करायची, त्याचे टप्पे कसे असायला हवेत, त्याच्यासाठी तज्ज्ञांची मतं काय आहेत, या सगळ्यावर इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपल्यालासुद्धा जयंती नदीविषयी किंवा त्या संदर्भात असणारे काही संदर्भ, काही फोटोग्राफ्स, जुने संदर्भ असतील तर ते घेऊन आमच्याशी जरूर संपर्क करा. इथून पुढच्या प्रत्येक भागामध्ये आपण जयंती नदीच्या समाधानावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.